जिजाऊंनी सुद्धा काय दुःख, काय यातना. भोसले आणि जाधव घराण्यामध्ये वैर निर्माण झालं. खंडागळ्यांच्या हत्तीचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. खंडागळे हत्ती प्रकरणामध्ये दत्ताजी जाधव धावून गेले हत्तीवरती. हत्ती खाली पाडला. समोर संभाजी भोसले उभे. संभाजी भोसलेंनी आवाज दिला, जाधव हत्तीला मारायचं नव्हतं. मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल तर भोसल्यांवर वार करा. दत्ताजी जाधवानं तीच रक्ताळलेली तलवार संभाजी भोसलेंवर फिरून टाकली. संभाजी भोसलेंनी वार हातावरती झेलला. दत्ताजी जाधवाला खाली पाडलं. रक्तामासाचं पोरगं रक्ताच्या थरव्यात कोसळलेलं बघितलं आणि संभाजी भोसलेंवरती लखोजी जाधव चालून आले. लखोजी जाधवांनी संभाजी भोसलेंना खाली पाडलं. भाऊ आणि धीर रक्ताच्या थारव्यात कोसळलेलं जिजाऊंनी पाहिलं होतं. खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणानंतर भोसले आणि जाधव यांच्यात इतकं वैर निर्माण झालं, ते अगदी जिजाऊ गरोदर आहेत आणि गरोदर असणाऱ्या जिजाऊंना कुठे ठेवावं, कुठे न्यावं हा प्रश्न शहाजीराजांच्या समोर आहे. ही सगळी धामधूम सुरू आहे. लखोजी जाधव शोधतायत कुठे शहाजीराजे. आणि इथं जुन्नरच्या पायथ्याला विश्वासरावांच्या घरी जिजाऊंना सुखरूप ठेवावं म्हणून शहाजीराजे आलेत अशी बातमी कळाली लखोजी जाधवांना. आणि लखोजी जाधवांनी अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात जाऊन उभे राहिले. अशी म्यानातून तलवार काढली. विचारलं, कुठे शहाजी भोसला. विश्वासराव म्हणले, ते इथं नाहीत. मग पळून गेला असेल. जाधव काय बोलता. विश्वासरावांनी तलवार उपसली. लखोजी जाधवांनी म्यानातून तलवार काढली. एकमेकांवर धावून जाणार. गरोदर असणाऱ्या जिजाबाई पुढे आल्या आणि जिजाऊंनी आवाज दिला, आबा किती दिवस हे शत्रुत्व. लखोजी जाधवांचा हात हातात घेतला, स्वतःच्या कपडावरती ठेवला आणि सांगितलं, एकदाच तुमच्या लेकीच्या डोक्यावरचं कुंकू पुसून टाका आणि संपून टाका हे सगळं शत्रुत्व. पुरी असं बोलू नको. जवळ घेतलं जिजाऊंना आणि सांगितलं, जसं माझं रक्त तुझ्यात आहे ना, तसं जाधवांच्या कुळीला सुद्धा बांधलंय. हे शत्रुत्व संपेल ते आमच्या मरणानंतरच. पण आजच्या दिवशी तुला एक शब्द देतो, सौभाग्यवती भव, तुझ्या कुंकवाला हात लागणार नाही. आग्रह केला म्हणून त्या दिवशी मुक्कामी थांबले लखोजी जाधव. दुसऱ्या दिवशी जिजाऊंना वरती गडावरती पोहोच केलं आणि जाताना म्हणाले, जिजा, तुझ्या नवऱ्याने जरी मला बोलवलं नाही ना, तरी तुझ्या लेकराचं तोंड बघायला मात्र मी नक्की येईल. जिजाऊंच्या डोळ्यांमध्ये आनंदाने अश्रू आले की आपल्या लेकराचं तोंड पाहायला आपले वडील नक्की येतील. आणि हेच लखोजी जाधव, त्यांची 3 मुलं आचलोजी, राघोजी, यशवंतराव यांना सुलतानानं वरती गडावरती बोलून घेतलं भेटायला म्हणून. एक भाऊ होता बहादूरजी, म्हणजे लखोजी जाधवांचा मुलगा, जिजाऊंचा भाऊ. आईजवळ कुणीतरी थांबावं म्हणून तो घरी थांबला. हे 3 भावंड आणि लखोजी जाधव वरती सुलतानाला भेटायला गेले. दरबारात गेल्यानंतर मुजरा केला. मुजरा केल्याबरोबर सुलतान दरबारातून आत निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे मुकरब खान, मोती खान, फर्राद खान धावून आले. सपासप वार केले. कट करून लखोजी जाधव आणि त्यांच्या 3 मुलांना दरबारात खाली पाडलं. एकाच दिवशी जिजाऊंच्या भावजया आणि जिजाऊंची आई विधवा झाल्या. जिजाऊंचं माहेर उद्ध्वस्त झालं. आज आम्ही शिवाजीराजांचा जय जयकार करतो, पण या कुटुंबानी तत्कालीन परिस्थितीत काय काय भोगलं हो. श्री म्हणून तुम्ही विचार करा, माहेर उद्ध्वस्त झालं जिजाऊंचं. काय परिस्थिती असेल, काय विचार आले असतील जिजाऊंच्या मनामध्ये. या परिस्थिती. आणि खेळोजी राजे, शहाजीराजांचे भाऊ खेळोजी राजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रूच्या सैन्यानं तिला उचलून नेलं. सरदाराच्या कुटुंबातील स्त्रियांची ही अवस्था होती. तुमच्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या स्त्रियांची काय अवस्था. म्हणजे आपलं जगणं हे मातीमोल होतं. आणि त्यावेळेस जिजाऊ ठरवतात, नाही, ह्या जागिऱ्यान वतन हे नाही, राजे आपल्याला आपलं राज्य निर्माण करायचं, जनतेचं राज्य निर्माण करायचं. शिवाजीराजांच्या मनावरती जिजाऊंनी स्त्रियांचा आदर, शेतकऱ्यांचा आदर किंवा स्वराज्याची संकल्पना अशी काही बिंबवली की शिवाजीराजांच्या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर केला गेला, शेतकऱ्यांचा सन्मान ठेवला गेला. हे राज्य न्यायाचं असावं ही भूमिका शिवाजीराजांनी बाळगली. काय न्याय व्यवस्था आहे व शिवाजीराजांची. रांझ्याच्या पाटलाचं त्या एका मुलीवरती अन्याय अत्याचार केला आणि त्या मुलीचे वडील रामजी शिवाजीराजांना भेटायला आले आणि सांगितलं, राज, पाटलानं पुरीवरती अन्याय केला. राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली की अरे, गावचं पाटील तुम्ही, या गावातल्या लोकांच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी व्हायचं आणि तुम्हीच लेकी बाळींवरती अन्याय अत्याचार करणार. शिवाजीराजांनी सांगितलं, येसाजी जा, पाटलाला घेऊन या. येसाजी गेला, घोड्याला टाच मारली, पाटलाला म्हणला, शिवाजीराजांनी बोलवलंय. पाटील मगरूर होता. म्हणला, शिवाजी राजा कधीपासून. हे आम्ही मानत नाही, येत नाही म्हणून सांगा. येसाजी आला आणि सांगितलं, राजा पाटील मगरूर आहे, येत नाही. कान्होजी म्हणला, येसाजी पाटील येत नाही हे सांगायला इथपर्यंत आलात.
कमरेची तलवार काय नुसती शोभेची आहे, काढायची की? 50 मावळा गेला आणि पाटलाला मुसक्या बांधूनच दरबारात हजर केला. पाटील गयावया करायला लागला, राजा न्याय द्या, माफी द्या. राजांनी सांगितलं ती पोरगी किंचाळत होती त्यावेळेस तिचा आवाज तुझ्या कानात गेला नाही? तुला एकच शिक्षा, याचे 2 हात काढा, 2 पाय काढा आणि मानानं पाठवा म्हणले पाटलाला गावात. गावाचं पाटील आहे, गाढवा बसून पाठवा म्हणले. 2 हात तोडले, 2 पाय तोडले आणि गाढवा बसून रांच्याच्या पाटलाला गावात पाठवून दिलं. ही शिवाजीराजांची न्याय व्यवस्था होती. उशिरानं मिळालेला न्याय सुद्धा अन्यायाच्या बरोबरीचा असतो हे शिवाजीराजांना ठाऊक होतं. म्हणून कुठल्या स्त्रियांवरती अन्याय होणार नाही याची दखल शिवाजीराजांनी घेतली. आज आपण यातनं काय घ्यायचं? मला वाटतं आपण एवढं जरी शिकलो ना की आपल्या राज्यात स्त्रिया सुरक्षित आहेत, आपल्या समाजात स्त्रिया सुरक्षित असाव्यात, आपल्या कुटुंबात स्त्री सुरक्षित असावी, आपल्या कुटुंबातल्या स्त्रीचा जरी सन्मान करता आला ना तरी सुद्धा खूप काही मिळवलं असं मला वाटतं. मला असं नेहमी वाटतं की ज्या घरातली स्त्री सुखी ना ते घर सुखी. शिवाजीराजे घडले कारण जिजाऊ होत्या. समाजाचं एक चांगला समाज किंवा एक चांगली व्यवस्था कशाला म्हणावं, जिथे स्त्रिया सुरक्षित आहेत, त्यांचा सन्मान केला जातो, त्यांचा आदर ठेवला जातो. मला वाटतं तो समाज पुढारलेला आहे असं म्हणायला वाव आहे. म्हणून आपल्या कुटुंबापासून आपण सुरुवात करू की आपण आपल्या घरातल्या स्त्रियांचा तरी किमान सन्मान ठेवू. त्यांनी केलेल्या कष्टांचं योग्य वेळी कौतुक करू. आणि तुम्ही ज्यावेळेस ते भावाला राखी बिखी बांधताना त्यावेळेस ते कॅडबरी सेलिब्रेशन काहीतरी देते तुम्हाला गिफ्ट बिफ्ट, त्यावेळेस हे असलंय ना त्याला म्हणायचं हे दे, आणखी तुला काय द्यायचंय ते, पण एक मागणं मी तुझ्याकडे मागते म्हणायचं. आणि भावाला एवढंच सांगायचं जेवढा सन्मान बहीण म्हणून माझा करतो ना तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा कर. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार. आणि पुरुषाचं पुरुषत्व कशात आहे माहितीये का? स्त्रियांचा आदर आणि सन्मान ठेवण्यातच आहे. शत्रूची स्त्री आहे सावित्री देसाई, पकडून आणलं राजांच्या समोर, हातात बेड्या आहेत आणि हातात लहान लेकरू आहे. सावित्री म्हणाली मी माझ्या गडीसाठी लढले, मी माझ्या किल्ल्यासाठी लढले. राजा काय अपराध झाला असेल मला शिक्षा करा, पोराला शिक्षा करू नका. राजे उठले, जवळ गेले, पोराला हातात घेतलं आणि म्हटले अरे कोणी सांगितलं मी तुला शिक्षा करणार आहे? काय पराक्रमानं लढली तू? हा पोरगा माझा भाचा आहे आणि तू माझी बहीण आहे. मिळवलेली गडी परत दिली सावित्रीला आणि पोराच्या दूध भातासाठी आजूबाजूची 10 गावं देऊन टाकली. शत्रूच्या स्त्रीकडे सुद्धा कसं बघावं ना हे शिवाजीराजांकडनं शिकावं. अहो शत्रूची सोडा, आम्ही आमच्या घरातल्या स्त्रियांसोबत नीट बोलत नाही. आयुष्यभर आपल्या सोबत असणाऱ्या घरातल्या पत्नीसोबत आम्हाला बोलायला वेळ नसतो. जिनं जन्म दिला त्या आईसोबत आम्हाला बोलायला वेळ नसतो. मी तर नेहमी भाषणात सांगतो की आपल्या पत्नीचा, आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा सन्मान ठेवा. ज्या घरातली आई सुखी, बहीण सुखी, पत्नी सुखी ते घर सुखी. आणि काय लागतो घरातल्या स्त्रियांना सुखी ठेवायला? साहेब काही लागत नाही, ते इतक्या भोळ्या आहेत ना विचार आहे. त्यांना फार काही नाही हो. त्यांना आता मी 8 दिवस झाले रोज बाहेर आहे, रात्री 2-3 वाजता घरी यायला. आता 3 वाजता घरी आल्यावर कोणती बायको असं आनंदानं दार उघडेल, वा 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 छान किती लवकर आला, असं कोण म्हणतंय का? 100% बायको अशी रागातच दार उघडते. काही नाही हो, किती राग करू द्या, आपण असं 30 सेकंद तिच्याकडे राजेश खन्नासारखं बघायचं आणि फक्त एक डायलॉग मारायचा, तू ये म्हणून संसार चाललाय, माझ्याच्यानं काय खरं आहे? ती अख्ख्या कॉलनीत सांगते 1 नंबर नवरा भेटले, लय भोळे काय लागतं. मी असंच सांगितलं एक जणाला की म्हटलं घरातल्या स्त्रियांचं कौतुक करा. ते म्हटलं कधीच केलं नाही, आता जमतं काय हवंय? म्हटलं करून बघ, जमतंय म्हटलं सवय ना. म्हटलं काय करायचं? म्हटलं कौतुक करायचं बायकोचं. म्हटलं तिला ऐकायलाच येत नाही. म्हणलं मग ते हिलाच कर, ऐकायला येत नाही तर. डॉक्टरांकडे गेला आणि म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हटले खरं सांग बायकोला ऐकायला येत नाही का? ते तुझं ऐकत नाही. म्हटलं खरं खरं म्हटलं माझं ऐकत नाही कसं? म्हटलं बायकोला ऐकायलाच येत नाही. म्हटले किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही? काय जरा काहीतरी मोजून घरी जाऊन किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही. जातो म्हटलं. घरी गेला, बेल दाबली आणि बेल दाबल्याबरोबर पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडं बायको किचन मध्ये, तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं दारातून बायकोला ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, हॉलमध्ये जाऊन आवाज दिला, अगं भाजी काय? याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, भाजी काय? तरीही प्रतिक्रिया नाही. शेवटी कंटाळला, बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. आणि हे डॉक्टरला सांगत होतं बायकोला ऐकायला येत नाही. 20 वर्ष ह्यालाच ऐकायला येत नव्हतं, कसं सांभाळलं असेल तिने?
केवळ इतरांच्या चुका काढण्यापेक्षा कधी कधी आम्ही आमच्या अंतर्मनात डोकावून बघू. शिवाजी राजांच्या काळामध्ये काय सगळेच सही, कुणीतरी चुकत असेलच, पण त्याला सांभाळून घेणं, त्या चुकांच्या पलीकडे जाऊ, चला सांभाळून घेऊ, पुढे घेऊन जाऊ. अगदीच अक्षम्य चूक असेल तर वेळ प्रसंगी त्याला शासन करू. मला वाटतं या सगळ्या व्यवस्थापन जे कौशल्य ना ते शिवाजी राजांकडनं शिकावं. शिवाजी राजांकडं हे सॉर्ट अनालिसिस होतं, कुणात काय चांगलंय, मग आम्ही ते कधी आत्मसात करणार आहोत? शोधूयात ना आमच्यात काय चांगलंय. इथं बसलेला असा एकही माणूस नाही की ज्याच्याकडे काहीच वेगळा गुण दिलेला नाही भगवंतानं. प्रत्येकात काहीतरी वेगळा गुण आहे. फक्त कधीतरी आत डोकावून पाहिलं पाहिजे आणि ओळखलं पाहिजे की आमच्यात नेमकं काय चांगलंय. आपल्या संसारात सुद्धा, आपल्या मुलांमध्ये सुद्धा प्रत्येकात वेगळेपण आहे हो, पण ते कधीतरी ओळखता येईल. मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्याला मारता येतोय का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही मला म्हणले ना भाषण कर, मी 2 तास बोलेल, पण तुम्ही मला म्हटले एवढ्या लांबून आलाय नगरून, जाता जाता पुण्यात एखादी कुस्ती करून जा, मी येतो उद्या. आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात वेगळेपण आहे हो, ते ओळखा ना की काय वेगळेपण आहे. माझ्या ऑफिसमध्ये ही 4 माणसं काम करतात, प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते ओळखूया, त्यांना ती संधी देऊयात. तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही कॉलेजला असताना इथे मी पुण्यात डी.वाय. पाटीलला MBA ला ऍडमिशन घेतलं. आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. मग ते प्रत्येकाला विचारायचे की कोण MBA कशात करणार. आमच्यात एक बोबडं बोलणारं पोरग होतं, त्याला र बोलता यायचं नाही. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? म्हटला मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हणले डोंबल्याचं नीट र बोलता येत नाही, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला असल कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले याच्या पुढे नादी लागतात, तुला काय करायचंय ते कर म्हटलं. पण एक परीक्षा घेऊयात आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे आणि मग त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. बरं, परीक्षा घ्यायची ठरवली. आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितले या रामायणाच्या प्रती आपण बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं इनबॉर्न टॅलेंट आहे, यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 प्रती काय GST ऑफिसला जाऊन एका दिवसात विकून येऊ. 8 दिवस आम्ही मार्केटमध्ये फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. ते बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं अरे सर, म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक, काय रेफर केलं? म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो बस. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? तो जर दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे हो, पण ते वेगळेपण जोपर्यंत आम्हाला ओळखता येत नाही ना तोपर्यंत आम्ही असं भन्नाट जगू शकणार. शिवाजी राजांनी हेच केलं. कुणात काय चांगलंय? हा, शिवा काशीद दिसायला माझ्यासारखा आहे ना, हा ठीक आहे. कोणत्या कार्यकर्त्यात काय चांगलंय ते शोधता आलं पाहिजे. आपल्या मुलांमध्ये सुद्धा प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण ज्या दिवशी ओळखता येईल ना त्या दिवशी आपलं जगणं सुंदर होऊन जातं. शिवाजी राजांच्या इतिहासात क्षणाक्षणाला आपल्याला पाहायला मिळेल की शिवाजी राजांनी जे जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं प्रॉपर वेने युटिलायझेशन केलेलं आहे. आजही 21व्या शतकात आपण वावरत असताना आणि म्हणजे आपण महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपल्याकडे काय रिसोर्सेस उपलब्ध आहेत ते खरंच आपल्याला वापरता येतील का, त्या अनुषंगाने आपण विचार करायला हवा. मला खरं सांगा, दुबईमध्ये काय होतं 84-85 पर्यंत? तेलाचे पैसे होते, पण आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. ते बुर्ज खलिफाला ते काही सेकंदात वरती घेऊन जात आहे, खाली घेऊन येत आहे, हजारो रुपये त्याच्यासाठी मोजावे लागतात. तेलाचे पैसे होते, पण आज पर्यटनात सगळ्यात पुढे निघून गेलं दुबई. का? त्या लोकांनी ठरवलं, त्यांना कळालं आपल्याकडे जे आहे ना ते प्रॉपर वेनं वापरून घेऊ. आम्हाला का समजू शकलं नाही? दुबईमध्ये काय निसर्ग आहे का काय? सगळं मानव निर्मित आहे, पण एक पर्यटनाचं केंद्र म्हणून आज दुबई पुढे येत आहे. आमच्याकडे तर एवढा निसर्ग भरभरून आहे, पण आम्ही का त्या दृष्टीनं विचार करू शकलो नाही?
परवा मला छान वाटलं, मी इथं जेजुरीला गेलो होतो, 2-4 MBA झालेले पोरं पोरी त्या जेजुरीचे फोटो काढत होते गडाचे. मी म्हटलं काय करता फोटो काढून? म्हटले काय करता, किती दिवस बॅनर लावायचे? म्हणले चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणले आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरी झाली पाहिजे. आणि म्हटलं करणार का? खालून वर म्हणले गडाव त्यांना पाय पाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले का मग त्यांना सांगणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. ते काय करतील ते करतील, पण हेवा वाटला की पोरं निदान वेगळा विचार करायला लागले. का आम्ही हा विचार करत नाही हो? शिवाजी राजांना त्या काळात कळालं की आम्ही जहाजं बांधायला हवीत. शिवाजी राजांना त्या काळात कळालं की आमच्याकडे शस्त्रसाठा मजबूत असायला हवा. ही दृष्टी आहे ना, ही आमच्याकडे आम्हाला द्यावी लागेल इतिहासातून. आणि इतिहासाकडे कसं पाहायचं माहितीये का? मगाशी मी तुमच्याशी बोलताना म्हटलं की जरा वेगळ्या अंगानं आपण सगळ्या इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. लगेच मला कुणीतरी म्हटलं की वेगळ्या अंगानं म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण कुणाचं तरी बुद्धी, कुणाची तरी मनं कलुषित करण्यापेक्षा इतिहासात इतकंच डोकवावं. रोज इतिहासामध्ये डोकून तुम्ही भविष्य नाही सुधारू शकणार. इतिहासाकडे कसं पाहायचं माहितीये का? गाडी चालवताना तुम्ही मधल्या आरसात किती पाहता, तितकंच इतिहासाकडे पहा. का तुम्ही गाडी चालवताना असे मागं वळून बसता? मागं वळून जर बसलात तर पुढे चालणं अशक्य होऊन जाईल. इतिहासात मधल्या आरशातनं जेवढं दिसतं ना, तितकं डोकून बघावं. इतिहासातला जो चांगुलपणा आहे, जे चांगलं आहे, ज्या चुका झाल्या त्या होणार नाहीत ना, जे चांगलं आहे, जे घेण्यासारखं आहे, ते घेता येईल ना, ते पुढच्या पिढीच्या हातात द्यावं. उगाच मन कलुषित करण्याकडे आपण भर देऊ नये. आपण कितीही इतिहास उकरत गेलो तरी सगळ्याच गोष्टी काही चांगल्या आहेत, काही नको घडायला होत्या. मग आपण म्हटलात की हे घडलं नसतं तर, हे झालं नसतं तर, आता या गोष्टी घडून गेल्या. अगदी खरं आहे, त्या झालं नसतं तर परिस्थिती काहीतरी वेगळी असती, काहीतरी भन्नाट आणखी समोर असू शकलं असतं. परंतु इतिहासामधल्या वाईट गोष्टी घडू नयेत, ज्या चुका झाल्या त्या वर्तमानात होऊ नयेत, याची दखल घेणं आणि भविष्य ठरवणं, भविष्यासाठी प्रयत्न करणं, एवढं फक्त आपण इतिहासातनं घ्यायला हवं. ते जर घेता आलं ना तर येणार. आणि जरा जग कुठं चाललंय आणि आपण कुठे आहोत. मी गेली कित्येक, आजची 8 दिवस झाले, मी अनेक शिवजयंत्यांना व्याख्यानाला गेलो. साहेब, शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आदर आहे, प्रचंड प्रेम आहे. शिवाजी राजांना डोक्यावर घेऊन मिरवावं अशी भावना आहे आमची सगळ्यांची हो. पण राजांना किती पोरं हृदयात मरू शकले, किती जण डोक्यात घेऊ शकले. नको नको त्या गाण्यांवरती व्यसनाधीन झालेली पोरं पाहिल्यानंतर वाटतं शिवाजीराजे काय विचार करत असतील, कशासाठी स्वराज्य निर्माण केलं, काय आजच्या पोरांची दशा आहे. सरदाराच्या पोटी जन्माला आलेले शिवाजीराजे स्वराज्याचा संकल्प करतात आणि स्वराज्य निर्माण करतात, हे धाडस शिवाजीराजांनी दाखवलं. छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्या करणारी माणसं जर राजे पाहत असतील तर म्हणत असतील काय शिकलात तुम्ही इतिहासातून? अरे माझ्या समोर काय कमी संकट होती? पण राजे कधी गर्भगडीत झाले नाही. मिर्झा राजे सोबत तह झाला, 23 किल्ले द्यावे लागले हो. 1 वर्ष पीक सापडलं नाही म्हणून आम्ही आत्महत्या केल्या. उद्योगात व्यापारात अपयश आलं म्हणून आम्ही आत्महत्या केल्या. मनासारखं पोस्टिंग मिळालं नाही म्हणून आम्ही आत्महत्या केल्या. अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागला नाही म्हणून पोरांनी आत्महत्या केल्या. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, पाचगळ कामांसाठी लोक आत्महत्या करतात. शिवाजीराजे एक किल्ला द्यावा लागला हो मिर्झा राजेला. काय अवस्था झाली असेल शिवाजीराजांच्या मनाची. आयुष्याच्या या टप्प्यावरती आपण लहान लहान पोरं घेऊन इथपर्यंत आलो आणि आता स्वराज्यातले एवढे किल्ले औरंगजेबाला असे देऊन टाकायचे. एखादा सर्वसामान्य माणूस असता तर म्हटलं असता बास आता खूप झालं, देऊन टाकू औरंगजेबाला. आयुष्याचा बाकीचा काळ आहे ना जरा आनंदात औरंगजेबाशी थोडंसं जुळून घेऊ आणि आनंदात जगू. औरंगजेबाला भेटायला गेले, बरं एकटे गेले नाही साहेब, सोबत संभाजीराजांना घेऊन गेले. मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात संभाजीराजे आणि शिवाजीराजे काहीतरी बोलणं झालं असेल एकमेकांचं. काय बोलले असतील मधल्या प्रवासात शिवाजीराजे संभाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड तुला सांगतो. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल संभाजीराजांना, राजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. सोबत घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं खुश होऊन संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे?
एवढ्या वेळेचा संभाजी राजा पण माहित होता आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत. ते काय आग्र्याला थोडीच घेऊन जाईल, तिथंच आहेत, गेल्यावर परत घेऊ. आणि परत एक एक किल्ला शिवाजीराजांनी घेतला आणि स्वराज्य उभं केलं. अरे संकटाच्या पुढे असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. एखाद्या संकटानं गर्भगळीत होणं आणि आत्महत्या वगैरे असले विचार मनात येणं, आम्ही काय इतिहास अभ्यासला? आम्ही इतिहास आहे ना फक्त साहेब औपचारिकता म्हणूनच इतिहासाकडे पाहिलं, मार्कांसाठी. शिवाजीराजे 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू, त्याच्यावर दुसरं काहीतरी वाचतं. परवा तर 10वीतलं पोरगं मला विचारत होतं, सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळंच कसं मार्कांसाठी असू शकतं? मुळात आहे ना आपल्या, आता त्या शिक्षण पद्धती आणि ते आजच्या अनुषंगाने नाही बोललेलं बरं, पण मुळातच आपला शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोनच इतका बदलून गेलाय ना. म्हणजे फक्त मार्कांसाठी शिकायचं, ठराविक परीक्षा पास होण्यापुरतं शिकायचं. या पेपरला एवढेच मार्क, मागच्या वर्षी कोणते क्वेश्चन रिपीट झाले परत हे होणार आहेत का, इतकं कॅल्क्युलेटेड शिकतो आपण सगळं. अरे जगणं सुंदर करण्यासाठी शिक्षण आहे. जीवनाच्या पेपरमध्ये रोज नवीन प्रश्न आहेत, कोणते प्रश्न परत रिपीट होणार आहेत? पण आम्ही इतकं कॅल्क्युलेटेड, हे इतके मार्क मिळाले पाहिजेत, या विषयात इतके झाले पाहिजेत, इथंच याच कॉलेजला नंबर लागला पाहिजे, याच कंपनीत नोकरी, एवढंच पॅकेज, इतकं बंदिस्त आयुष्य आम्ही जगतोय. या सगळ्याच्या पलीकडे शिक्षणाचा आहे त्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. ऑफिसमध्ये काम करताना रोज नवीन प्रश्न आहेत, त्या नवीन प्रश्नाची उकल मिळाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे. रुटीननी 10 वाजता यायचं, 5 वाजता जायचं, कायम तोंडावरती मरगळ चालय, महिन्याला तारखेला क्रेडिटेड अमुक अमुक अमाऊंट पगार, हे कसलं फंटूस आयुष्य जगतो आपण. काही माणसांकडे पाहिल्यावर ऊर्जाच वाटत नाही हो. म्हणजे ते येतातच अशा मुख्य चेहऱ्यांनी ना ऑफिसमध्ये, त्याच्यावर पाहायला वाटतं कुठून याची माझी गाठ पडली. अरे असं काय जगले, काय एनर्जी होती. 80 वर्षाचे शेलार मामा उदयभान धावून आला. शेलार मामानं छातीवर बसून दातानं नरडीचा घोट घेतलाय उदयभानच्या. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद, ही प्रेरणा येते कुठून? मग आमच्यामध्ये ती प्रेरणा का नाही? रोज वाटलं पाहिजे की देशासाठी माझं काय योगदान आहे. तुम्ही सगळे नशीबवान माणसं आहात. सरकारी नोकरीमध्ये तुम्ही आहात, अधिकारी झालात. बरं काय सगळी खेड्यापाड्यातलीच माणसं आहेत तो अधिकारी झालेली, ग्रामीण भागातली शेतकऱ्याची पोरं अधिकारी झाली. तहसीलदारकडे जाताना जर एखादा शेतकरी घाबरत जात असेल ना, साहेब हे जरा तहसीलदार तर लय लांब आहे हो, तलाट्याकडे जाताना सुद्धा घाबरत जातो आजही शेतकरी. मूड नीट असेल का भाऊसाहेबाचा, उतारा देते का? जर आमच्याकडे येताना जर एखादा माणूस घाबरत येतो तर तो नोकरशाहीचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आपण ज्या पदावर आहोत, किती संधी हो. सिस्टीम बदलण्याची संधी आहे. सिस्टीमला शिवाय घालून फक्त सिस्टीम बदलत नाही. इफ यू वॉन्ट टू चेंज इट, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. पण आपल्या नशिबानं आपण तिथं आहोत ना, बदलूयात सिस्टीम. सुरुवातीला लोक वेड्यात काढतील, अरे लोक म्हणतात भाग व्हा सिस्टीमचा. अरे व्हा म्हणजे काय? संधी मिळाली बदलण्याची, बदलून टाकू. काय नवीन करता येईल ते बघू, भिडू, जे होईल त्याला सामोरं जाऊ. ही जोपर्यंत उर्मी आम्ही इतिहासातनं घेत नाही ना, तोपर्यंत त्याचा आनंद घेणं, ते वाचणं हे नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे फक्त अभ्यास म्हणून बघू नका, याच्याकडे फक्त मनोरंजन म्हणून बघू नका, किंवा फार तर आपली अस्मिता म्हणूनही बघू नका. या सगळ्याच्या पलीकडे परिवर्तनासाठी काय करता येईल ना, ते म्हणून इतिहासाकडे बघता येईल का? स्वप्न दाखवा. इतिहासात आता शेवटच्या काही मिनिटात एवढंच सांगतो, शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण आपल्या लेकरांना एक सांगा, अनेक राजे होते, अनेक शूरवीर होते, पण शिवाजी राजांनी स्वप्न बघायचं धाडस दाखवलं. तू किमान स्वप्न तर मोठं बघ. तुझं स्वप्न ते पूर्ण होईल नाही होईल, चल, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात असं नाही, पण त्या स्वप्नापर्यंत जो प्रवास आहे ना, त्याची तर मजा घे, त्याचा तर आनंद घे. आपली स्वप्नच मोठी नाहीत. काय परिस्थिती आज उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्रातली? साहेब टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं ठीक आहे, संविधानानं त्यांना अधिकार दिला, येतील, कष्ट करतील, पोट भरतील. आमची पोरं कुठे? का आम्ही मोठी स्वप्न त्यांना दाखवू शकलो नाही? आम्ही त्याला एकच सांगितलंय, नोकरी कर बाबा, बाकी काय उद्योग व्यवसाय त्याच्या फंदात पडू नको. महिन्याच्या महिन्याला पगार मिळतंय, पेन्शन बिन्शन, ग्रॅज्युएटी फंड बिंड एकदम अप टू डेट आहे, कोण विचारत नाही, काही होत नाही. नोकरी कर, एवढंच आम्ही त्याच्या मनावरती बिंबवत आलो. काय त्या नोकरीत राहणे? का आपल्या पोरांना वाटलं नाही आपण व्यापारात व्यवसायात यावं, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, असं काहीतरी वेगळं करून दाखवावं? मी काल त्या एलॉन मस्कचा व्हिडिओ बघत होतो. 2050 पर्यंत भारत कुठं असेल, काय विचार करतायत लोक. त्या एलॉन मस्क सांगतोय की 2050 पर्यंत विमानानं प्रवास बंद होईल आणि रॉकेटनं प्रवास करतील.
इथून अमेरिकेला तुम्ही विदिन अ सेकंड, काही मिनिटात तुम्ही अमेरिकेला पोहोचवाल. आणि तो सांगतोय त्या व्हिडिओमध्ये, ही काय नुसती माझी बडबड नाहीये किंवा स्वप्न नाहीये, याच्यावरती रिसर्च सुरू आहे, प्रोसेसमध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी. त्यानं सांगितलं की घरं अशी येतील, विटांची मातींची नाहीत, ते सोलर पॅनलचीच घरं बनतील. आपली आपली एनर्जी घर क्रिएट करू शकेल अशी घरं पुढे यावीत, याच्यावरती जग विचार करत आहे. जग काय विचार करतोय, आम्ही कुठं आहोत? आमच्या डोक्यात एकच आहे, त्यानं बांध कोरला, भावाला तर नाहीच जमून द्यायचो, भावकीच्या नाकावर टिचून 20 एकर घ्या, त्याच्यात कुसळ पिकत नाही, कधी गेलं नाही शेतात. खोट्या प्रतिष्ठेमध्ये, खोट्या गोष्टींमध्ये. साहेब इतकं, आता ग्रामीण भागाशी तुमचा किती संबंध आहे मला माहित नाही, खोट्या प्रतिष्ठेमध्ये आमची तरुण पोरं इतकी अडकून गेली आहेत. त्या सोसायटीचं इलेक्शन असते गावात, त्या सोसायटीत सचिवाला बसायला खुर्ची नाही साहेब. 20-20 लाख, 50-50 लाख रुपये सोसायटीच्या निवडणुकीत खर्च आहे. आणि ते संचालक मंडळ महिन्याला भांडत असते. ते म्हणतंय जानेवारीत मी चेअरमन झालो, लगेच एप्रिलमध्ये तुला कसं करायचं? ते म्हणतंय एप्रिलमध्ये मला कर, मे मध्ये पुन्हा तू हो. तुला एप्रिलमध्ये काय? म्हणला पोराचं लग्न आहे, पत्रिकेवर नाव टाकाय पुरतं तर चेअरमन व्हायला. पुढे घेऊन चाललोय आम्ही या सगळ्या प्रतिष्ठेला. काय पेरायचं, काय पाहायचं याच्यातनं, मला वाटतं याचा थोडासा विचार करा. शेवटच्या काही मिनिटात सांगतो की मी का म्हणतो की पोरांनी उद्योग व्यवसायात या. ज्या देशाचा व्यवसाय मोठा, ज्या देशाची आर्थिक नाडी मजबूत, त्या देशाला बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे बाकीचे संस्कार करायला थोडीशी फुरसत मिळते. बेसिकच नड आहे ते, बाकीच्या काही फार गप्पा मारायला त्याला वेळ नसतोय. ते खायची प्यायची पंचायत आहे हो, तुम्ही काय आम्हाला बाकीच्या गोष्टी सांगता. मी असंही म्हणत नाही की केवळ आर्थिक विकासावरती शाश्वत विकास अवलंबून आहे. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर उभा करूनही आपण शाश्वत विकासाकडे जाऊ शकतो. भूतानसारखा राष्ट्रीय शेजारी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारून पाहिले. नाहीत आमच्याकडे चकचकीत मॉल, नाहीत चमचमीत रस्ते, पण आम्ही समाधानी आहोत जगात. या दोनही बाजू आहेत, पण या दृष्टीनं थोडासा विचार व्हायला हवा. आमच्याकडे एक बाग आहे साहेब, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. जागा एकच आहे, एकालाच नोकरी मिळणार आहे, 999 घरी जाणार आहेत. ज्याचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार, त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणले का? म्हणजे ते बागेतलं गोरीला माकड मेलंय, गोरीलाच जर बागेत नाही तर याचा पगार करायचा कशातनं? लोक येणार नाही, उत्पन्न नाही, पगार करता येणार नाही, काही करा, गोरीला मिळत नाही नवीन, तोपर्यंत त्याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही, ज्ञानावर विश्वास नाही. त्यानं पाय पकडले बागेतल्या मॅनेजरचे, ए बाबा पडल ते काम करल, तोंडात आलेला घास काढू नको, नोकरी दे. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत काम गोरीलाचं करशील का? तुला पगार आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालून पिंजऱ्यात उभा राहायचा, लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे, म्हणला टिफिन पण घरून आणायची गरज नाही. हे उड्या मारायचं, ह्याचं एकदम एन्जॉय करत होता हा गोरीला बनून. एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर मला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे वाटला. जीव वाचावा म्हणून जोर जोरात ओरडायला लागला, वाचवा वाच. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला, हातावर हात ठेवून म्हणला बाबा ओरडू नको, दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. आमचा आमच्या ज्ञानावर विश्वास असला पाहिजे. अरे काय चल हे नाही ना, ठीक आहे दुसरं काहीतरी करून बघू. प्रत्येक जोपर्यंत आमचा आत्मविश्वास ही अशी बाजू आहे ना, आणि स्वाभिमान. शिवाजीराजांच्या इतिहासात या दोनच गोष्टी आज इथून घेऊन जाऊ, आत्मविश्वास आणि स्वाभिमान. काय स्वाभिमान? साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी विद्यालय सुरू केलं छत्रपतींच्या नावाने. 1-1 रुपया गोळा करायचे ती शाळा चालवण्यासाठी. जात्यावर दळणारी बाई सुद्धा मुठभर धान्य शिवाजी विद्यालयासाठी काढून ठेवायची, तिला मुष्टीफंड योजना म्हणायची. एका व्यापाऱ्यानं भाऊराव पाटलांना कळवलं की 1-1 रुपया काय गोळा करताय, मोठी मदत करतो, तुम्ही माझ्याकडे या. भाऊराव पाटलांना 1 लाख रुपयाचा धनादेश दिला आणि सांगितलं वेळ पडली तर आणखी पैसे देईल, पण माझी एक अट आहे, शाळेला दिलेलं तेवढं राजांचं नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आलेला 1 लाख रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं गोरगरिबांची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव मात्र बदलणार नाही. हा स्वाभिमान आहे हो.
हा स्वाभिमान आणि आत्मविश्वास, आमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे.